नमस्कार. माझं नाव अमर हबीब. मी अंबेजोगाईत राहतो. किसान पुत्र आंदोलनाचं काम करतो. हे आंदोलन मुख्यतः शेतकरी विरोधी कायदे रद्द व्हावे यासाठी आहे. 2016मध्ये आम्ही या कामाची सुरुवात केली. आता 2026 चालू आहे. 10 वर्ष काय म्हणत होतो आम्ही की शेतकरी विरोधी कायदे, सिलिंगचा कायदा, आवश्यक वस्तू कायदा, अधिग्रहण कायदा, ह्या कायद्यांच्याबद्दल सरकारनं निर्णय घ्यावा, विचार करावा, ते कायदे रद्द करावे आणि यातच व्यवस्था परिवर्तनाचं पोटेन्शियल आहे असं आम्हाला वाटत होतं. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की या 10 वर्षाच्या काळामध्ये हिंदीमध्ये एक म्हण आहे, कान पर जू भी नहीं रेंगना. म्हणजे त्यांना असं सुद्धा वाटलं नाही की ह्याची थोडीशी दखल घ्यावी. विधान परिषदेमध्ये 2 आमदार बोलले तेवढंच, परंतु सत्तेमध्ये याचा काहीही परिणाम झालेला आम्हाला दिसत नाही. हा केवळ आमचाच प्रश्न आहे असं नाही, तर या गेल्या 10-15 वर्षामध्ये असं लक्षात येतं आहे की चळवळी निष्प्रभ होताना दिसत आहेत. चळवळींचा फार मोठा परिणाम होत नाही आणि मोठ्या मोठ्या चळवळी झाल्या तरी त्यांचाही परिणाम झालेला आहे असं दिसत नाही. मग काय? मग असं आहे त्याच्यामध्ये की आपल्याला ह्या गोष्टींचा शांतपणे विचार करायला पाहिजे. मला असं वाटतं की 1974, 70 ते 74 या काळामध्ये जी एक निराशा संबंध देशामध्ये निर्माण झालेली होती, भ्रष्टाचाराचा ऊत आलेला आहे, सरकारीकरण पराकोटीला गेलेला आहे, निवडणुकीमधले गैरव्यवहार आहेत, काय काय सगळे प्रकार त्या काळामध्ये दिसून आलेले होते आणि ते प्रकार जे आहेत ते प्रकार अस्वस्थ करणारे होते, कोंडी करणारे होते आणि त्या काळामध्ये जे निर्माण झालं ते मी पुढं सांगेन. परंतु माझ्या असं लक्षात आलं की 70 ते 74च्या काळामध्ये जी दमकोंडी झाली त्याहीपेक्षा जास्त आजच्या काळामध्ये होते आहे. या 10-15 वर्षामध्ये सुरुवातीचा काही काळ जर सोडला आपण, तर नंतरच्या काळामध्ये ही दमकोंडी अधिक काळोख जास्त पसरला असं आपण म्हणू शकतो की ह्याच्यामध्ये आईबापांना आपल्या मुलांच्या भविष्याबद्दल ठामपणे काही बोलता येईना. अनेक कुटुंबांमध्ये अनेक समाजांमध्ये अशी परिस्थिती आहे की तरुण मुलगा शहरात गेला आहे, परत कसा येतो काही सांगता येत नाही. एक अस्वस्थता सगळ्या समाजामध्ये दिसून येते आहे. खरं तर ज्या देशाला लिखित संविधान असतं त्या देशामध्ये लोकांना आश्वस्त राहता आलं पाहिजे होतं, परंतु आज ती अस्वस्थता मला कुठेही दिसत नाही. ही जी कोंडीचा काळ आहे, 74-75चा कोंडीचा काळ, हा जयप्रकाश नारायणच्या नेतृत्वाखाली ती कोंडी फुटली. म्हणजे त्यावेळेला तर जे काँग्रेसचं सरकार गेली अनेक वर्ष राज्य करत होतं, ते सरकारसुद्धा जनता पाडू शकते असं आत्मविश्वास त्या आंदोलन दिला. बाकीचं आपण सगळं सोडून देऊ, परंतु सरकार आम्ही केंद्रातलं सरकार पाडू शकतो अशा भारतीय लोकशाहीमध्ये भारतीय लोकांना तो आत्मविश्वास येणं फार आवश्यक होतं. तो 74च्या आंदोलनानं दिलेला होता. आज पुन्हा एकदा हा आत्मविश्वास गेलेला परत मिळवण्याची आवश्यकता आहे. म्हणजे या देशामध्ये एक राष्ट्रीय आंदोलन व्हायला हवं. या सरकारच्या विरोधामध्ये अनेक लोक प्रयत्न करतात, त्यापैकी काही लोक अत्यंत प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत, ह्याची मला जाणीव आहे, परंतु त्यांचा ॲप्रोच चुकलेला आहे. भारताचा स्वभाव ज्यांना कळतो ते लोक राष्ट्रीय आंदोलन, सत्तेला धक्का देणारा लोकक्षोभ हा
कुठल्या तरी राजकीय पक्षाच्या नेत्याच्या नेतृत्वाखाली होईल याची अजिबात शक्यता नाही. भारताचा हा स्वभाव जेव्हा गांधीला या देशानं स्वीकारलं त्यावेळेला स्पष्ट झालेला होता. गांधींच्या आगमनानंतर जे जनआंदोलन उभं राहिलं संबंध देशामध्ये, त्याचं मुख्य कारण असं की गांधी निर्दलीय होते. त्यांचं व्यक्तिमत्व निर्दलीय होतं. ते सत्तेमधल्या सहभागाला आसुसलेले नव्हते आणि म्हणून लोकांनी त्यांना स्वीकारलं. जयप्रकाश नारायण 74-75ला स्वीकारलं. त्यावेळेसुद्धा लोकांनी अशा माणसाची निवड केली जो सत्तेच्या राजकारणाच्या बाहेर आहे. तिसरं म्हणजे आपण असंही म्हणू शकतो की अण्णा हजारेच्या काळात, अण्णा हजारेंच्या मर्यादा मला माहीत आहेत काय आहेत त्या, पण ते आपण बाजूला ठेवू. पण समोर कोण होतं तर समोर असाच माणूस होता जो निर्दलीय होता. पक्षांमध्ये अल्टरनेटिव्ह शोधणं ही मोठी गफलत होते आहे, हे लक्षात घ्या. आणि एखादा निर्दलीय असा नेता जो देशाचं नेतृत्व करू शकेल असा पुढं येणं अत्यंत आवश्यक आहे. ज्या अर्थी मी हे आर्ग्युमेंट करतो त्या अर्थी माझी नैतिक जबाबदारी अशी आहे की मी कुणाकडे तरी असं बोट दाखवायला पाहिजे की होय या माणसाकडे आपण पाहू शकतो. असा माणूस आहे. म्हणजे सगळाच अंधकार असतो असं नाही. त्या अंधकारामध्ये काही किरणं येण्याचे पोटेन्शियलसुद्धा असतात. असं काही किरण दिसतं का तर मला असा माणूस दिसतो आहे. तो आहे सोनम वांगचुक. हे लद्दाखचे आहेत. सोनम वांगचुक कोण आहे हे मी सांगायची काही गरज नाही आहे. ज्या माणसाचे वडील युद्धामध्ये लढलेले, त्यांचा हा मुलगा, ज्या माणसानं आमच्या लद्दाखमध्ये एक अशी शाळा काढली की ज्याच्यामध्ये म्हणजे सायंटिस्ट जन्माला यावेत, सायंटिस्ट विकसित व्हावेत अशा पद्धतीची गांधीजींच्या नई तालीमच्या धर्तीवर सुरू केलेली ती शाळा, ज्या शाळेवर 3 इडियट्स सिनेमा निघाला. त्याच्यानंतर लक्षात आलं की तिबेटच्या थंडीमध्ये आपल्या सैनिकांना, भारतीय सैनिकांना अडचण होते आहे तेवढ्या थंडीमध्ये राहणं, बॅटऱ्या पोहोचवणं, आणणं ह्याच्यामध्येही विलंब व्हायचा. तर अशा परिस्थितीमध्ये या माणसाने असे टेंट तयार केले की जे सौर ऊर्जेवरून ते गरम होऊ शकतील. हेच टेंट आता आपलं सैन्यही वापरत आहे, आजही वापरत आहेत. असा माणूस की ज्या माणसानं आपला अत्यंत गांधीवादी माणूस, शांतताप्रिय माणूस, ज्या माणसानं काय केलं त्याची मागणी इतकी सौम्य आणि सरळ होती, जी ह्या सत्ताधाऱ्यांनी जाहीरपणे आश्वासन दिलं होतं की लद्दाखला आम्ही स्वतंत्र राज्याचा दर्जा देऊ. तो मागतोय की द्या ना बाबा, तुम्ही सांगितलेलं होतं. त्यांनी सांगितलं की शेड्यूल 6च त्याच्यामध्ये समाविष्ट करा, तेही केलेलं नाही. तो आपल्या मर्यादा ओळखून मागणी करतो. या माणसानं लद्दाखपासून दिल्लीपर्यंत पदयात्रा काढली, कुठलंही हिंसक आव्हान केलं नाही. किंबहुना मी तुम्हाला सांगतो की आता जे शेवटी ते उपोषणाला बसले होते आणि तिथं जो युवकांचा क्षोभ झाला आणि त्याच्यामध्ये थोडीशी आगळीकही झाली, ती आंदोलकांनी केली का सत्ताधाऱ्यांनी करून घेतली का आणखीन काही त्याला तिसरं कारण असेल मला माहीत नाही. पण तिथं जो काही प्रकार झाला, 4 माणसं मेली म्हणतात. तर या माणसं मेरण्याचा आणि सोनम वांगचुक यांचा काही संबंध आहे असं मला दुर्नी वाटत नाही. कारण त्यांचा स्वभावच असा आहे की हा माणूस हिंसेच्या बाजूनं उभं राहत नाही. त्याचं म्हणणं हे आहे की हिंसा केली की तुमचं आंदोलन चिरडलं जातं, आणि केली हिंसा दुसऱ्यांनी आणि चिरडला गेला सोनम वांगचुक. सोनम वांगचुकला सरकारने का पकडलं तर त्याच्यावर आरोप देशद्रोहाचा ठेवला सोनम वांगचुकवर. म्हणजे एक गांधीवादी माणूस जो देशासाठी काम करतो आहे, ज्याच्यामुळं देश मोठा होतो आहे, अशा माणसाला तुम्ही देशद्रोही म्हणून तुरुंगात टाकून देणार अनिश्चित काळासाठी? हे काय प्रकार आहे? खरं म्हणजे मला सांगतो, ज्या दिवशी अटक झाली त्याच दिवशी आपण त्याचा म्हणजे स्फोट व्हायला पाहिजे होता आणि सरकारला हे लक्षात आणून द्यायला पाहिजे होतं की ही तुम्ही चूक करतायत, हे करू नका. ही माणसं आमच्या देशाला उभं करणारी माणसं आहेत, यांना बाहेर सोडा, त्यांचं स्वातंत्र्य हिरावून घेऊ नका.
पण दुर्दैव आहे की त्या वेळेला काही झालं नाही. पण अजूनही वेळ गेलेली नाही. मला स्वतःला असं वाटतं की सोनम वांगचुक यांच्या मुक्तीची माग करणं आणि या मागणीवर सगळ्यांनी एकत्र येणं. म्हणजे मी किसान पुत्र आंदोलन काम करतो, मी तो मुद्दा आज तूर्त बाजूला ठेवून मी सोनम वांगचुकच्या मुक्ततेसाठी लढायला तयार आहे. अशा पद्धतीने जे लोक पुढे येतील, मला वाटतं की तीच दोर असणार आहे की ह्या सत्तेला धक्का देण्याचा आत्मविश्वास पुन्हा भारतीय जनतेला मिळायला हवा. तो मिळवण्यासाठीची ही वेळ आहे. यासाठी सगळ्या लोकांनी, ज्यांना ज्यांना लोकशाहीची चाळ आहे, मी तुम्हाला म्हणतो ना, मी एक आंदोलक कार्यकर्ता म्हणून मला वाटतं की या वातावरणामध्ये मी चळवळ नाही करू शकत. हे लोक सोनम वांगचुकला मध्ये घालतात आणि त्याच्या एकट्याचीच तब्येत खराब होते. त्या जेलमधलं पाणी खराब असेल तर सगळ्या कैद्यांची व्हायला पाहिजे होती, पण त्यांची नाही, ह्याची एकट्याचीच तब्येत खराब होते. आणि शेवटी सुप्रीम कोर्ट सांगतं म्हणून त्याला बाहेर काढलं जातं. थँक्यू सुप्रीम कोर्ट की तुम्ही त्याची दखल तरी घेतली आणि त्याला बाहेर काढून उपचार सुरू केलेले आहेत. तो जर सुप्रीम कोर्टाने दखल घेतली नसती तर तो माणूस तुरुंगामध्ये कसा राहिला असता, जगला असता का मेला असता, काही सांगता येत नाही. अशा माणसाच्या स्वातंत्र्यासाठी आपण एकत्र यावं. कदाचित तोच मुद्दा या देशाचा अभ्युदय घडवणारा, या देशाचं उज्ज्वल भवितव्य घडवणारा ठरू शकेल. आज पुन्हा एकदा मी सर्वांना विनंती करतो की आपण सगळ्यांनी सोनम वांगचुकच्या मुक्तीची मागणी एकत्रितपणे करायला हवी. माझा आवाज खूप लहान आहे, मी छोटा कार्यकर्ता आहे, त्यामुळं हे कुणीतरी जबाबदार लोकांनी पुढाकार ह्याच्यामध्ये घेऊन ह्याची सुरुवात करावी आणि आम्ही त्यांच्यासाठी ते म्हणतील ते करायला तयार आहोत. धन्यवाद.